प्राचीन दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात वर्षानुवर्ष होतोय स्तोत्र पाठाचा गजर। येवला शहरातील सुप्रसिद्ध प्राचीन दक्षिणाभिमुख श्री हनुमान मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज स्तोत्र पठण केलं जातं। शहरातील टिळक मैदानावर हे सुप्रसिद्ध प्राचीन दास हनुमान रूपातील मंदिर आहे। 16व्या शतकातील हे मंदिर असून याचे अधिपत्य पैठणी विक्रेते सोनी परिवार बघतात। वेदमूर्ती पंडित शरदशास्त्री कुलकर्णी गुरुजी आणि त्यांचा परिवार या मंदिराचे विधिवत पूजन आणि व्यवस्थित गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत। श्री अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र, श्री हनुमान स्तोत्र, श्री भगवद्गीतेचा अध्याय, श्रीराम रक्षा स्तोत्र, श्रीराम स्तवन, श्रीराम अवतार आणि 3 आरती असा दररोज पाठ होतो। पंचक्रोशीतील बालके, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक दररोज येऊन तबला पेटीसह सुस्वर सेवा नित्य नियमित करतात। शहरातील टिळक मैदान यामुळेच अशा भक्तिभावाने भरून जाते। मंदिरात माघ कृष्ण सप्तमीला श्री संत गजानन महाराज यांचे गजानन विजय ग्रंथ पारायण आणि महाप्रसाद येथे आयोजित केला जातो। यावर्षी श्री हनुमान जयंतीला या मंदिरात अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव होतो, जो सर्व येवलेकरांना प्रेरणा देणाराच असतो। मंदिराची पूजनाची वर्तमानात धुरा सांभाळणारे निरूपणकार तथा श्री भागवताचार्य पंडित डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी हे नित्य परंपरा जोपासत आहेत। अनेक मुलामुलींना वळण लावणे, स्तोत्र शिकवणे तसेच भक्तिभाव रुजवणे या मंदिराच्या माध्यमातून कुलकर्णी सर हे कुठलीही अपेक्षा न ठेवता ही सेवा करत आहेत। एक आदर्श पिढी घडवण्यात मग्न असलेले संस्कृतचे शिक्षक कुलकर्णी सर सगळ्यांसाठी आदर्शवत ठरले आहेत। ऋषिकेश कांबळे, जनविश्वास न्यूज, येवला।